हॅलो माय डिअर व्ह्युअर. सैनिक स्कूल कोरुकोंडा येथील एक वॅकन्सी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सैनिक स्कूल कोरुकोंडाची वॅकन्सी आहे जी की 24 ऑगस्ट याची ऍडव्हर्टाइजमेंट होती पेपरमध्ये. ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग कॉन्ट्रॅक्च्युअल वॅकन्सीज. या वॅकन्सीज साठी जे की 1 इयरचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन मागवले जात आहे. त्यामध्ये फर्स्ट जी पोस्ट आहे ती काउन्सिलरची आहे, तिथे एक वॅकन्सी आहे आणि याला जे पे स्केल असणार आहे ते 52,533 असणार आहे. या ठिकाणी एज लिमिट त्यांनी दिलेली आहे. आणि नेक्स्ट जी पोस्ट आहे ती पीटीआय कम मेंट्रॉनची असणार आहे, 1 वॅकन्सी आहे. क्राफ्ट अँड वर्कशॉप इन्स्ट्रक्टरची आहे, 1 वॅकन्सी आहे. या ठिकाणी त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. पीटीआय कम मेट्रॉन साठी बॅचलर डिग्री इन फिजिकल एज्युकेशन फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर डीपीएड फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूट असायला पाहिजे. 34,000 यांचं पे स्केल असणार आहे. Essential qualification for the craft and workshop instructor, matriculation or equivalent, 2 year trade certificate from the recognized institute, training institute, ability to teach through English medium. तर experience in CBSE affiliated English medium school, preferably residential. तर हे एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे आहे आणि याचं पेमेंट जे आहे ते चांगलं देणार आहे. ते 34,000 मेट्रॉन साठी आणि क्राफ्ट अँड वर्कशॉप साठी 34,000 देणार आहे. त्यांनी एज लिमिट या ठिकाणी दिलेला आहे. बिटवीन 21 to 35 इयर्स याचं एज लिमिट आहे टिल द 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत. रेंट फ्री अकोमोडेशन, फूड विल बी प्रोव्हाइडेड ड्युरिंग द सेशन. ओके. आणि पोस्ट ज्या आहेत त्या अनरिझर्व कॅटेगरीच्या पोस्ट असणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी ही पोस्ट अवेलेबल आहे आणि चांगलं पे स्केल आहे. हॉर्स रायडिंग इन्स्ट्रक्टर आहे, त्या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन असणार आहे. इंटरमिडिएट एक्सपिरियन्स एज हॉर्स रायडिंग इन्स्ट्रक्टर इन अ स्कूल, हॉर्स रायडिंग क्लब. याला पे स्केल आहे 34,000. ओबीसी कॅटेगरी पाहिजे आहे. बँड मास्टर क्वालिफिकेशन असणार आहे. पोटेन्शियल बँड मास्टर, बँड मेजर, ड्रम मेजर ऍट एईसी ट्रेनिंग कॉलेज अँड सेंटर पचमरी. देन इक्विव्हॅलंट नेव्ही एअर फोर्स कोर्स यांना 34,000 पे स्केल असणार आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी. टीजीटी मॅथेमॅटिक्सची मॅथेमॅटिक्स साठी टीजीटी पाहिजे आहे. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट त्यांची दिलेली पाहिजे. टीईटी किंवा सीईटी ते पास पाहिजे. त्यानंतर यांचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन विथ मॅथेमॅटिक्स ॲज अ वन सब्जेक्ट विथ ॲट लिस्ट 50% मार्क्स इन कन्सर्न सब्जेक्ट ॲज वेल ॲज ॲग्रिगेट. तर ग्रॅज्युएशन मॅथेमॅटिक्स मध्ये त्यांचं झालेलं पाहिजे किंवा एखादा सब्जेक्ट मॅथेमॅटिक्सचा तिथे असायला पाहिजे. त्यांना 52,533 पे स्केल त्यांनी ठेवलेला आहे आणि त्यांचं एज लिमिट सेम लाईक वरचं जे आहे तसंच आहे. देन नेक्स्ट पोस्ट आहे मेडिकल ऑफिसरची. ती 1 पोस्ट आहे. एमबीबीएस डिग्री फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी मधून एमबीबीएस डिग्री झालेली पाहिजे. यांना पे स्केल आहे ते 34,552 आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे नर्सिंग सिस्टर फिमेल, 1 वॅकन्सी. पास सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन म्हणजे 12th झालेलं पाहिजे और इक्विव्हॅलंट विथ द ग्रेड ए. 3 year डिप्लोमा सर्टिफिकेट इन नर्सिंग फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूट, बीएससी नर्सिंग फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूट or university, registration with Indian State Nursing Council or practice experience of the 2 year hospital or clinic. 2 वर्षाचा त्यांना हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये कामाचा एक्सपिरियन्स पाहिजे नर्सिंग सिस्टर साठी. तर मेडिकल फील्डशी रिलेटेड या 2 पोस्ट आहे, मेडिकल ऑफिसरची आणि नर्सिंग सिस्टरची. तर चांगल्या पोस्ट आहे. मेडिकल ऑफिसर्सला 74,552 पे स्केल आहे आणि नर्सिंग साठी 29,835 पे स्केल असणार आहे. दोन्हीही मध्ये कॅटेगरी अनरिझर्व कॅटेगरी यामध्ये दिलेली आहे आणि बिटवीन त्यांचे एज लिमिट जे आहे ते 21 to 50 इयर्सच्या मध्ये पाहिजे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत. रेंट फ्री अकोमोडेशन असणार आहे. फूड विल बी प्रोव्हाइडेड.
तर सेशनच्या ड्युरिंग द फूड प्रोव्हाइड केलं जाणार आहे. एज रिलॅक्सेशन इज ऍप्लिकेबल ॲज पर सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे रूल्स असतात त्यानुसार एज रिलॅक्सेशन अप्लाय केलं जाणार आहे. आणि यांनी जो या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेसवर तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी डीडी सेंड करायचा आहे. डीडी या ठिकाणी तुम्ही सेंड करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक फॉर्म म्हणजे ऍप्लिकेशन द्यायचं आहे. कॉपी ऑफ मार्कशीट, ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट, ड्युअली अटेस्टेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असायला पाहिजे, टेस्टिमोनियल्स आणि डीडी 500 रुपयाचा अनरिझर्व कॅटेगरीसाठी आणि 250 SC ST साठी. ड्रॉन इन फेवर ऑफ द प्रिन्सिपल सैनिक स्कूल कुरुकोंडा, पेएबल ॲट द स्टेट बँक ऑफ इंडिया, सैनिक स्कूल कुरुकोंडा ब्रांच. तर हा ऍड्रेस त्यांनी दिलेला आहे. हे जे हायलाइट मी करून देत आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे की ज्यावर त्यांचा फॉर्मॅट अवेलेबल आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि हे जे ऍप्लिकेशन आहे, ही जी ऍड पब्लिश होत आहे, या पब्लिश झालेल्या ऍडच्या 21 डेजच्या मध्ये तिथपर्यंत बाय द पोस्ट किंवा बाय द हँड तुमचं ते ऍप्लिकेशन गेलं पाहिजे. नाहीतर जर सपोज तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन लेट होतंय तर ते कन्सिडर केलं जाणार नाहीये. द स्कूल अथॉरिटी रिझर्व द राईट टू कॅन्सल द एम्प्लॉयमेंट प्रोसेस ॲट एनी टाइम. तुम्हाला माहिती आहे की ही जी पोस्ट आहे ही पोस्ट टेम्पररी बेसची आहे. 1 इयरचा याचा टाइम स्पॅन असणार आहे. बट तुमचं काम जर त्यांना सॅटिस्फॅक्टरी वाटलं नाही तर ही पोस्ट कधीही कॅन्सल होऊ शकते. तर फ्रेंड, ही चांगली वॅकन्सी आहे तुमच्यासाठी. तुम्ही याला अप्लाय करू शकता. जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल एसे एज्युकेशनला सबस्क्राईब करा. थँक्यू.